आई शपथ, रोजचा चंद्र आणि हा चंद्र यात एवढा फरक असतो? हा चंद्र म्हणजे? हा माझ्या समोर आहे तो, आणि तुला माहितीये तो नुसता चंद्र नसून आज तो स्पेशल आहे. आज काय स्पेशल आहे? आज तो मधुचंद्र आहे. ईशा, खोटं नाही सांगत, पण आपलं लग्न होऊन 3 दिवस झाले आणि आज कुठे आपल्या आयुष्यातली ही पहिली रात्र आहे. मग काय करायचा विचार? कुठे काय, काही नाही, तू म्हणशील तसं. बघा, मी म्हणेन तसंच करायचं. तू म्हणून तर बघ. नक्की? नक्की. मग आपण दोघंच? हा आपण दोघंच हा पत्ते किंवा सापशिडी खेळूया? काय? हो, तू आण ना लवकर. घरात पत्ते नाही आहेत, आणि सापशिडी मनवा लहान असताना होती, आता ती कुठे ठेवली काय? अच्छा, असं आहे काय? गरीब भोळा भाबडा नवरा मिळाला तर त्याची अशी चेष्टा करणार होय? दिवे बंद करूयात का? सगळे? थोडे तरी. ठीक आहे. मी डोक्यावरून पदर घेऊ का? अरे, अशा वेळेला असंच घेतात ना. तू सिनेमात घेतात, बाकी मला काय माहित नाही. आणि हे माझं पहिलं लग्न आहे ना. माझं पण. मग घेऊ पदर? घे. एक मिनिट, एक मिनिट. तसा पदर नको घेऊस. का? नको. अगं, मी तुला म्हणालो होतो ना की तू भेटायच्या आधी मला स्वप्न पडायची, ज्यात मला तू दिसायचीस. हा, मग काय, त्यातल्या एका स्वप्नात आपली लग्नाची पहिली रात्र होती आणि तू असाच पदर घेऊन बसली होती. मी तो पदर बाजूला करायला जाणार, तेवढ्यात मागून एक जाडजूड बाई आली आणि मला म्हणाली, जावई बापू, दूध. मग काय, मी घाबरून जागा झालो. थांबू नकोस, अशीच हसत राहा. मला ना तुझ्या मम्माला आयुष्यभर एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं. कुठल्या गोष्टीसाठी? तुझ्या मम्माने जी अट टाकली आहे ना,
ती एका अर्थी बरीच आहे. मला तुला आयुष्यभर असंच हसत बघायचं, अगदी असंच. कालिंदी पोहे एकदम झकास झालेले आहे. मॉल मधून आणलेत ना. माधवा, आता खा मुकाट्याने आणि जा कामावर. मुकुंदा, जायच्या आधी जरा बघ ना रायाचं आवरलंय का ते. आज खोली आपली आहे ना, मग सकाळ सकाळ त्यांनी बाहेर यायला नको. येतील ना, एवढं काय त्यात. अरे वाजले किती बघ ना जरा. फारसं काही वाजलेलं नाही आणि हॉटेलचा चेकआउट टाइम 12 वाजता असतो. हो भाऊजी, हॉटेल आहे का हे? अहो ही बघा ना कशी बोलते ते. बरोबर बोलते ती. आपण सगळेजण नाश्ता करायला इथे येऊन बसलोय, दोघांचा अजून पत्ता नाही. मुकुंदा, जा त्यांना बोलावून आण बाहेर. बोलवतो. तुम्हाला पोहे वाले? आई, मी काय म्हणतो, अजूनही विचार कर. माझी रूम या दोघांपैकी कोणाला तरी देऊया ना. नाही, आता जे ठरलंय ते ठरलंय. काय राया, रात्री झोप झालेली दिसत नाही तुझी. मी डिश घेऊन येते. आता आवरणारेस का तू? खोली मोकळी झाली आणि आता जरा सवय लावून घे. खोली अशीच आलटून पालटून मिळणार आहे आपल्याला. सुधारणार नाही ही मुलगी. राया, काल रात्री प्रांजलला शांत झोप लागली का? कालिंदी, काय विचारतेस त्याला? असं काय ते? तिला रात्री उकाट्यामुळे झोप लागली नव्हती ना, म्हणून विचारलं मी. कशी झोप लागणार त्या दोघांना मला सांगा. अहो एसी इथेच आहे ना अजून. आज येणार आहे ना एसी इन्स्टॉल करायला तो. हो, आजच येणार आहेत ते. आणि त्यांना प्रधानांनी ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. सो त्यांनी कितीही मागितले तरी एकही पैसा देऊ नका. झाले चालू यांचे हिशेब. आता नाहीच कळणार तुम्हाला. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा कळेल माझ्या हिशोबीपणाचं आणि व्यवहारीपणाचं महत्व. हे काय, एकच प्लेट? तू पण घे ना. तुझं झालं की घेईन ना मी तुझ्याच प्लेटमध्ये. कशाला? आपण एकत्रच बसूया ना. अरे नाही, मी तुला वाढते, तू घे. ठीक आहे, तू बसलीस ना की मी तुला वाढीन. चालेल? काहीतरीच काय. का? बायकोनेच नवऱ्याला वाढायचं असा काही नियम आहे का? नवऱ्याने बायकोला वाढलं तर काय हरकत आहे? आज खूप प्रेम होतं जात आहे तुझं. अदृश्य नाही झालो आम्ही, आहोत इथेच. ऐकूला वाढतोय. किती 4 दिवस झाले ना लग्नाला. काही दुसरा काही विचार करणार का? राया, तुला आत्ताच्या आत्ता पुढचा विचार करायलाच हवा. मला सांग, हनीमूनला कुठे जायचं ठरवलंय? हे काश्मीर वगैरे नाही, सरळ स्वित्झर्लंडला जा तुम्ही. ए ब्रह्मचार्या, नसतं काहीतरी डोक्यात भरू नकोस. त्याच्या परवडणार आहे का? ग्रेट न्यूज आहे. म्हणून काय झालं काय? मी आत्ताच ऑनलाईन चेक केलंय. CH मेडिकल कॉलेजच्या लिस्ट मध्ये माझं नाव लागलंय. म्हणजे खरंच ग्रेट न्यूज आहे. वा 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 वा. अरे मुंबईतलं सगळ्यात बेस्ट मेडिकल कॉलेज आहे ते.
आता 3-4 दिवसात फीस भरून सीट कन्फर्म करायची. ताबडतोब करून टाक. ए दादा, माझ्या वेळेस किती फी होती रे? मला वाटतं 1,00,000 रुपये होती ना. म्हणजे आता किती आहे ग? एक साधारण 20 लाख. लाख माधव, सोय झाले ना रे एवढ्या पैशांची, नाहीतर बंग्यासारखं व्हायचं. भाऊजींसारखं म्हणजे? आई तू कशाला नको ते विषय काढतेस उगा. मला डॉक्टर व्हायचं होतं, मी झालो. होमिओपॅथी काय हरकत आहे, आणि माझी प्रॅक्टिस पण उत्तम चालली है ना. भाऊजी काय झालं होतं ते सांगा ना. बहिणी कशाला जुन्या गोष्टी उगाळताय. जाऊ द्या काका, आम्हाला पण सांग ना, आम्हाला पण कळू दे. काही झालं नाही. 12वीत मला मार्क्स कमी पडले, त्यामुळे ॲलोपॅथीला ऍडमिशन मिळाली नाही, एवढंच. बंग्या का खोटं बोलतोयस? अरे त्यावेळेसच्या 12वीला बोर्डात आला होता हा. काय? हो ना, पण त्यावेळेस आमच्याकडे पैसेच नव्हते रे त्याची फी भरायला. हे आणि माधव वणवण फिरत होते. सकाळी एका नातेवाईकाकडे, दुपारी एका मित्राकडे, पण पुढे मदतीला आलं नाही. 1000 मिन्नतवाऱ्या केल्या असतील, पण नाही कोणाची मदत झाली. आनंदाच्या वेळी सगळे बरोबर असतात, पण अडचणीच्या वेळेला कोणी वाऱ्याला सुद्धा उभं राहत नाही. आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं की काय करायचं. सगळे मार्ग बंद झाले होते. कधीच कशाचा हट्ट केला नव्हता हे. त्यावेळेला पण तेच केलं. एके दिवशी आला आणि म्हणाला ऍडमिशन मिळाली. आम्ही सगळे खूप खुश झालो होतो. नंतर कळलं ह्यांनी होमिओपॅथीला ऍडमिशन घेतली, स्वस्तात मिळाली म्हणून. आमची अवस्था बघून मंग्यानं त्याच्या स्वप्नांना तिलांजली दिली होती. आणि वर म्हणतो कसा, डॉक्टरच व्हायचंय ना मला, असा नाही तर तसा. तुम्हाला अशा अवस्थेत टाकून मला माझ्या स्वप्नांचे हिमले नाही बांधायचे. काका, खरंच खरंच तू खूप ग्रेट आहेस. हॅट्स ऑफ टी. त्यात काय हॅट्स ऑफ आणि काय. माझ्या जागी कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. पण मनवाच्या वेळेस हे होता कामा नये, म्हणून मी एक पैसा जमवत होतो. पण पैसा टिकतच नव्हता हातात. 3 वर्षापूर्वी मुकुंदाचं लग्न झालं, गेले पैसे. परत जमा होत होते, एवढ्यात पावसाळ्यात घर गळायला लागलं, म्हणून वॉटरप्रूफिंग मध्ये गेले पैसे. परत जमा करायला गेलो तर रायाचा बिझनेस सुरू झाला, त्याचं लग्न झालं. पैसे यायचा दरवाजा छोटाच होता कायम, जायचा मात्र सतत मोठा होत राहिला. ठीक आहे, मी अजूनही प्रयत्न करणार आहे. आज मी माझ्या सगळ्या मित्रांकडे जाणार आहे, बघूया. आणि पुन्हा तेच होणार. तू मदत मागायला जाणार आणि ते नाही म्हणणार. आई, मनवे, अगं काय झालं बाळा, तू का रडतेस? ए बाई, इथे कोणी तुझ्याबद्दल काही बोलत नाहीये. मला नाही जायचं होमिओपॅथीला. मला ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथीलाच ऍडमिशन हवीये, आणि ती मी मिळवणारच. हो बाळा, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीये मला किती प्रयत्न चालू आहेत तुमचे. मी ॲलोपॅथीला जाऊ नये ना, म्हणून तुम्ही सगळे मुद्दाम माझ्या समोर हे बोलताय. असं बोलतायत म्हणजे? म्हणजे मंग्या काकाची स्टोरी तुम्ही किती छान रंगून सांगितलीत ना मला. मस्त होती ती. मनवे, मनवे तू काय बोलतेस हे? तुम्ही सगळे असं का वागताय माझ्याशी?
तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं ऐकून मी माझा निर्णय बदलेन? या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये आणि होणारही नाही. पास करा आता हे सगळं. मला ॲलोपॅथीलाच ऍडमिशन हवी आहे आणि ती मी मिळवणारच. मग काही करा तुम्ही, मी तिकडेच जाणार आहे. रडवलं ना बिचारीला, तरी मी सांगत होतो बोलू नका, गप्प राहा. पण जा जा समजाव तिला जरा. तिला सांग म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे जे काय मी बोललो ते नाटक नव्हतं. दादा मी जाऊन बोलू तिच्याशी. माझ्यामुळेच झालंय नाही सगळं, मी बोलतो. अरे नाही रे, तुझ्यामुळे काय झालंय? लहान आहे ती अजून, तिला उगाचच भीती वाटते. आपण काहीतरी वेगळंच सांगून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय की काय? मी बोलू का तिच्याशी? जा जा बोल, फक्त विचारपूर्वक बोल. हो, मी बोलते व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. हो, तिला का पाठवलं मनवाशी बोलायला? मनवा आपल्या सगळ्यांशी कशी बोलली पाहिलं ना तुम्ही. आता ती तिलाही तसं काही बाई बोलली तर अनर्थ होईल. आता हा विचार करत बसायची ही वेळ नाही ना कालिंदी. आता मनवाला समजावणं जास्त महत्वाचं आहे, तिला शांत करणं जास्त महत्वाचं आहे. आधीच आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे दुखावली ती, आपल्या कुणाचं काही ऐकणार नाही. कदाचित प्रांजलचं ऐकेल, बघूया ना. मनवा शांत हो भगवत. माझं थोडं ऐकणार आहेस का? मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये. माझं पण नाही ऐकणार. नाही ऐकणार, कुणाचंच काहीच ऐकणार नाही मी. इतके दिवस हेच करत होते, सगळ्यांचं सगळं ऐकायचंय. आपण बरं आणि आपला अभ्यास बरा एवढंच करत होते. कधी अभ्यासाचा कंटाळा केला नाही, कारण मी ठरवलं होतं मला ॲलोपॅथी डॉक्टर व्हायचंय म्हणून. आणि आता हे सगळं जमत आलं तर हे घरचे असलं वातावरण निर्माण करतायत. नाही मनवा, अगं वातावरण निर्माण नाही करत आहेत. तुला जसं वाटतंय ना तसं अजिबात काही नाहीये. तुला ॲलोपॅथीला पाठवायचं नाही असं कुणाच्या मनातही नाहीये ग. उलट सगळ्यांनाही असंच वाटतंय. तुझ्या फीच्या पैशांसाठी सगळे खूप प्रयत्न करतायत मनवा. मला नाही वाटत असं. जर सगळे असा आधीपासूनच प्रयत्न करत असते ना तर त्यांनी खूप आधीच पैसे गोळा केले असते. हे असं 4 दिवसावर फी भरायची वेळ आली आणि आत्ता जागे होतात सगळे. मनवा, बाबा खूप आधीपासून प्रयत्न करत होते. खरंच प्रयत्न करत होते का नुसतं दाखवत होते ते? नाही मनवा, असं नको बोलूस. मान्य आहे तुझी मनस्थिती आता चांगली नाहीये, पण हे असं बोलणं चुकीचं आहे. तुला चुकीचंच वाटणार ग, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ. आपल्याला डॉक्टर बनायचंय हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी रात्रभर जागून अभ्यास केलाय. घरची परिस्थिती तर माहिती होतीच, त्यामुळे मैत्रिणींची पुस्तकं आणि गाईड्स वापरली मी. जुन्या वह्यांची पानं फाडून त्यापासून वह्या बनवल्या मी. मित्रमैत्रिणींना तर कायम दूरच ठेवलं माझ्यापासून. कधी पिकनिक नाही, सिनेमा नाही, नाटक नाही, काही नाही. सतत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. मनवा, मला माहिती आहे हे. नाही, तुला काहीच माहिती नाहीये. तुला काय घरच्या कुणालाच काही माहिती नाहीये. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता, खूप आवडायचा मला. हो, खूप आवडायचा मला. त्यालाही मी खूप आवडायचे. सतत काही ना काही कारण काढून तो माझ्याशी बोलायला यायचा. मलाही त्याच्याशी बोलायला आवडायचं. पण हे सगळं माझ्या अभ्यासाच्या आड येईल म्हणून नाईलाजाने मी मनावर दगड ठेवून त्याला माझ्यापासून दूर ठेवलं.
माहिती आहे कोणाला? नाही, कारण मी हे कधी कोणाला जाणवूच दिलं नाही. मला डॉक्टर बनायचंय हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास करत राहिले आणि हे एकच ध्येय त्यांना दाखवत राहिले सतत. अन्वा, हे सगळ्यांनाच माहिती होतं. माहिती होतं ना त्यांना, मग आधीपासून का नाही तयारी केली यांनी?